के लिए सतत कंटिन्यूअस प्रयासरत है। माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी के डायनामिक लीडरशिप में स्त्री शक्ति के लिए महिला बहनों के जन्म से सीनियर सिटीजन बनने तक की अवस्था में आने तक के लिए बहुत सारी योजनाएं गोवा राज्य में कार्यरत है। महिलाओं को ज़्यादा से ज़्यादा एम्पावर करने के लिए, महिलाओं को ज़्यादा से ज़्यादा सामाजिक और आर्थिक रूप से सशक्त करने के लिए अनेकों योजनाएं गोवा राज्य में चल रही है। गोवा में आज एक और योजना की शुरुआत करने के लिए माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी ने इनिशिएटिव लिया है। मुझे बहुत खुशी है कि माननीय मुख्यमंत्री ने महिलाओं को आर्थिक रूप से शक्तिशाली बनाने के लिए आज एक नई योजना को शुरू करने का निर्णय लिया। बीमा सखी योजना से गांव की महिलाओं को, स्पेशली रूरल एरिया से महिलाओं को विशेष रूप से ज़्यादा फायदा मिलेगा। मैं मेरी तरफ से, यहाँ उपस्थित सभी महिलाओं की तरफ से और गोवा की बाकी सभी महिलाओं की तरफ से माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत का आदरपूर्वक स्वागत करता हूँ और अभिनंदन करता हूँ। आज के कार्यक्रम में हमारे साथ उपस्थित हैं LIC की सीनियर डिविजनल मैनेजर श्रीमती संगीता परब और सभी ऑफिसर्स। मैं LIC के सभी ऑफिसर्स और श्रीमती संगीता परब का हार्दिक स्वागत करता हूँ। मैं स्वागत करता हूँ श्री गोपाल पार्सेकर, डायरेक्टर रूरल डेवलपमेंट एजेंसी नॉर्थ गोवा, श्रीमती दीपाली, डायरेक्टर साउथ गोवा रूरल डेवलपमेंट एजेंसी। यहाँ पर इतनी बड़ी संख्या में आप सभी लोग गोवा के कोने कोने से आए और इस एम्बिशियस स्कीम में भागीदारी बने, इसलिए यहाँ उपस्थित सभी महिलाओं का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ और स्वागत करता हूँ। आज के इस प्रोग्राम में उपस्थित सभी अधिकारीगण और का स्वागत करते हुए मैं अपनी बात को खत्म करता हूँ। थैंक यू। आपके आभारी आहे सक्सेनाजी। तर आजच्या या समयाचे आम्ही दिवली पेटवून ह्या कार्यक्रमात उजवाड, प्रगतीचं, प्रकाश, स्वयंसिद्धतेचं भूमानाधिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि हेर मानेस्त ही दिवली पेटवून या कार्यक्रमात पौष महिन्यात ढालाच्या मनाचे आमच्या महिला किंवा माता मनाचे आमका ऐकूक मेळटा। ते म्हणतात की आम्ही जे शारदेच्या रतन जुई परमळाया आलो भुई गंधमूर थुई थुई ये अशा आमच्या गोयच्यो ज्यो माता भगिनी त्यांच्या खातीर खास स्वयंपूर्ण गोवा 2.0 आणि LIC विमा सखी योजना तुमचे पर्यंत बरे तरेन पावची म्हणून कांय गोंयच्यो भगिनी परीक्षा उत्तीर्ण जाल्ल्यो आसा आणि तांकां खास करून ही विमा सखी जी प्रमाणपत्र आसा ते प्रदान करपाचो हो एक सुंदर खेळ आणि म्हणून 4 विमा सखीक आम्ही आज प्रातिनिधिक तत्वाचे हे प्रमाणपत्र प्रदान करता भूमानाधिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी स्वीकार करची। स्नेहा उमेश गावस एक नाव घेता तशी पुढे येऊन तुम्ही ही सर्टिफिकेट भूमानाधिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी स्वीकार करची। विमा सखी स्नेहा उमेश गावस, यानंतर विमा सखी रुक्मिणी राजाराम गडेकर, भारतीय आयफेमा महामंडळ, ज्याला आपण सर्वजण LIC म्हणून ओळखता, त्या LICच्या गोवा विभागाची मी वरिष्ठ मंडल प्रबंधक आहे आणि सर्वप्रथम मी गोवा राज्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात
मला बोलवल्याबद्दल आणि माझ्या पूर्ण LICच्या टीमला बोलवल्याबद्दल गोवा राज्याचे आणि माननीय मुख्यमंत्री सरांचे LIC तर्फे आणि माझ्यातर्फे आभार मानते. बीमा सखी ही जी महिलांसाठी योजना आहे तिचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 9 डिसेंबर रोजी पानिपत येथे झाले आणि ही योजना संपूर्ण भारतात लागू झाली. आणि त्यानंतर गोवा हे पहिलं राज्य आहे, द फर्स्ट स्टेट हू इज लॉन्चिंग दिस योजना इन द स्टेट. सो कॉंग्रॅच्युलेशन सर अँड थँक्यू व्हेरी मच ऑन बिहाफ ऑफ LIC. तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. या योजनेद्वारे महिलांना एजन्सीज देऊन त्यांना एक करिअर सुरू करण्याची आणि एका उज्ज्वल भविष्याची संधी देण्याची ही एक योजना आहे. तर ज्या महिला 18 वर्ष ते 70 वर्ष वयापर्यंत आहेत, व्हेरी बिग रेंज 18 to 70 इयर्स, त्यांच्या आणि ज्या किमान 10वी पास आहेत त्या सर्व महिला या LICच्या महिला बीमा सखी योजनेअंतर्गत LIC एजन्सी घेऊ शकतात. एजन्सी सुरू करण्यासाठी ज्या IRDA आणि LICची जी पूर्ण प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग आहे, इंटरव्ह्यू आहे, एक्झामिनेशन आहे, या सर्वांसाठी माझ्या या विभागाच्या 11 ब्रांचेस आणि 3 सॅटेलाईट ऑफिसेस आणि यांचे जे शाखा प्रमुख आणि माझे सगळे विकास अधिकारी हे सर्वजण तुम्हाला मदत करायला पूर्णपणे तयार आहेत. तर त्यामुळे ही मदत तुम्हाला, ही सगळी प्रोसेस कंप्लीट करण्याची जी मदत आहे तो पूर्ण सपोर्ट तुम्हाला LIC शाखेद्वारे पुरवला जाईल. एक गोष्ट ते नमूद करावीशी वाटते की प्रत्येकजण पैसे तर कमवू इच्छितो, प्रत्येकाला एक उत्पन्नाचं साधन हे हवंच असतं आणि त्याच्यासाठी नोकरी आणि व्यवसाय याच्यापैकी कुठली तरी एका गोष्टीची निवड प्रत्येकजण करतो. आयदर नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो. आता नोकरी ह्याच्यासाठी करतो कारण नोकरीचा फायदा हा आहे की महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम सॅलरीच्या रूपाने आपल्या सगळ्यांना मिळत असते. एक जॉब सिक्युरिटी, एक सेक्युअर्ड इन्कम, एक गॅरंटेड इन्कम हे जे प्रत्येकाला मिळतं दर महिन्याच्या शेवटी जो नोकरी करत असतो. पण नोकरी करताना एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांना रोज सकाळी उठून ऑफिसला जाणं गरजेचं आहे. सकाळची जाण्याची वेळ ही नक्की आहे, त्या वेळेत तुम्हाला ऑफिसला पोचायचं आहे, पण येण्याची वेळ, परतण्याची वेळ ही नक्कीच नाही आहे. ती परतण्याची वेळ, ग्रोथ आणि इन्कम ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक ठराविक रक्कमच सॅलरीच्या रूपाने मिळणार आहे. सो नोकरीमध्ये जसं जॉब सिक्युरिटी आहे तसं नोकरीमध्ये बरेचसे अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे बरेचसे लोक इन्कम आणि ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीसाठी व्यवसाय सुरू करतात. पण व्यवसाय करणंसुद्धा इतकं सोपं नाही. व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवात लागते ती भांडवलाची, त्याच्यासाठी लागतं की जागा. व्यवसाय सुरू करण्यासाठी बऱ्याचशा परमिशन्स घ्याव्या लागतात, लायसन्सेस, प्रोडक्ट डिझाईन, रिसर्च, पब्लिसिटी, अकाउंटिंग, मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. सो व्यवसाय सुरू केला तर तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक असता, तुम्ही तुमचा व्यवसाय हवा तितका पुढे नेऊ शकता, त्याच्यात इन्कम कमवू शकता, पण त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचाही स्ट्रेस हा कुठेतरी असतो. जर मी नोकरी आणि व्यवसाय यांना LICच्या एजन्सीमध्ये जर हे कंपॅरिझन केलं तर नोकरीमध्ये जे गॅरंटेड इन्कम आहे, सिक्युरिटी आहे, ती LICच्या एजन्सीमध्ये तुम्हाला मिळेल. इथे तुम्ही तुमचे बॉस असाल, इथे तुमच्यावर कोणाचंही बंधन नाही, वेळेचं बंधन नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की मेहनत करायची नाही आहे. मेहनत हे सगळेच करतात, पण LIC एजन्सी हे स्मार्ट वर्क आहे. इट इज नॉट अ हार्ड वर्क. सो जे व्यक्ती इथे बीमा सखी योजनेमध्ये अंतर्गत जॉईन करते त्या व्यक्तीला नक्कीच कमिशन आणि स्टायपेंड हे बेनिफिट्स तर आहेच आहेत. पुन्हा LICच्या अंतर्गत योजना पण भरपूर आहेत. आमच्या स्वतःच्या जे एजंट अतिशय चांगली उत्कृष्ट कामगिरी करतात तर आम्ही त्या कामगिरीनुसार त्यांना वेगवेगळे बेनिफिट्स पण LICमध्ये देतो. त्याच्यासाठी त्यांचा एक परफॉर्मन्स क्रायटेरिया असतो, पण त्याच्यामध्ये त्यांना कन्सेशन रेटमध्ये हाऊसिंग लोन देणं, कार लोन देणं, फेस्टिवल ॲडव्हान्स देणं, मुलांसाठी एज्युकेशनल लोन देणं, इवन कोविड जेव्हा 2019मध्ये झाला होता तेव्हा कोविड ॲडव्हान्ससुद्धा आणि आमच्या काही ठराविक एजन्सी ज्यांनी आमच्या इथे एक ठराविक परफॉर्मन्स केला होता त्यांना आम्ही कोविड ॲडव्हान्ससुद्धा विदाऊट इंटरेस्ट दिला होता. सो LIC योजनेअंतर्गत तुम्ही सगळेजण स्मार्ट वर्क करा आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना मी विनंती करते की इथे रजिस्ट्रेशन काउंटर आहे तुमच्या तुम्ही बसलेल्या राईट साईडला.
तर कृपा करून त्या रजिस्ट्रेशनवर काउंटरवर जाऊन तुमची रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटी जरूर कंप्लीट करा आणि एका उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. आणि या व्यतिरिक्त जर इथे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमच्या जवळच्या LICच्या कुठल्याही शाखेमध्ये, तुम्ही जिथे राहता तिथे LICची शाखा, LICचं ऑफिस नक्की आहे. तर तिकडे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या पंचायतीच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन तिकडे या योजनेबद्दल आणखी जास्त माहिती घेऊन रजिस्ट्रेशन करू शकता. पुन्हा एकदा मी इकडे मला आमंत्रित करून या विमा सखी योजनेची माहिती देण्यासाठी जी संधी मला गोवा सरकार आणि प्लॅनिंग डिपार्टमेंटने दिली आणि आमचं LICचं काम हे खूप सोपं करून टाकलं सर. त्याच्यासाठी मुख्यमंत्री सरांचे खूप आभार. सो धन्यवाद. तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. देव बरे करू. धन्यवाद.